चक्र म्हणजे अध्यात्म आणि विज्ञानाचा एकदम सुरेल संगम आहे. आपल्याला म्हणत असतात की तुमचे विचार बदला आणि विचार बदलले की तुमचं आयुष्य बदले. आणि जेव्हा विचार, भावना आणि शरीर यांचा जेव्हा संबंध येतो आणि तो डायरेक्ट त्याचं रहस्य म्हणजे आपल्या ऊर्जा केंद्राशी आहे. आपल्या शरीरामध्ये जेव्हा हा बदल घडत असतात आणि ते बदल घडण्याचं कारण म्हणजे आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात आणि ह्या भावना ज्या आहेत डायरेक्ट विचारांशी कनेक्शन म्हणजे आपल्या मेंदूशी ह्याचं कनेक्शन असतं. आणि जेव्हा विचार होतात सुरू मेंदूमध्ये तेव्हा आपलं शरीर हार्मोन्स आणि रसायन तयार करत असतं. डॉक्टर जो डिस्पेन्झा यांनी बिकमिंग सुपरनॅचरल यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जेव्हा आपण भावना आणि विचार ह्यांचा परिणाम जेव्हा मेंदूशी कनेक्शन जेव्हा होतं त्यावेळेस आपलं शरीर हार्मोन्स आणि रसायन तयार करून त्यांचा संबंध आपल्या चक्रांच्या ग्रंथीशी कनेक्टेड आहे. प्राचीन ऋषी मुनींनी अध्यात्माच्या द्वारे स्वतःच्या तपसाधनेद्वारे आपल्या चक्रांना जाणून घेतलं म्हणजे स्वला जाणून घेतलं. आणि जेव्हा स्वतःच्या आतमध्ये त्यांनी पाहायला सुरुवात केली तेव्हा त्यांना चक्रांचे सारे रहस्य कळाले. आणि मग तपस्या आणि साधना करून त्यांनी स्वतःला स्थिर, शांत आणि अचल आढळून अवस्थेमध्ये स्वतःला ठेवायला सुरुवात केली. आणि इथूनच खरी सुरुवात झाली चक्राच्या अध्यात्माच्या रहस्याला उघडायला. पण जेव्हा शरीर आणि मन जेव्हा येतं ना तिथे मात्र विज्ञान काम करत असतं. कारण का मनामध्ये भावना निर्माण होतात आणि भावना निर्माण झाल्या की त्याचा विचारांशी संबंध येतो. म्हणजे आता समजा मला जर भूक लागली आहे ही जर मला जाणीव झाली तर मला पटकीने मी काय करणार, जेवण करणार. म्हणजे आपल्याकडून ती क्रिया होते. पहिल्यांदा येणारी भावना आणि त्याच्यातून होणारं कर्म ह्या दोन्हीचं अगदी कनेक्शन स्ट्रॉंग आहे. आणि आपल्या प्रत्येक चक्राशी एक विशिष्ट ग्रंथी जोडलेल्या आहेत, त्याला प्लेक्सिसशी कनेक्टेड आहेत. जसं मूलाधार चक्र हे सेक्शुअल इमोशन्स आणि रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स आहे. स्वाधिष्ठान चक्र हे डायजेस्टिव्ह सिस्टीम, पॅनक्रियाज. त्याच्यानंतर मणिपूर चक्रामध्ये अडर्नल ग्लँड्स आहेत. त्याच्यानंतर अनाहत चक्रामध्ये थायमस आहे. विशुद्ध चक्रामध्ये थायरॉइड ग्लँड्स आहे. आज्ञा चक्रामध्ये पिट्युटरी ग्लँड आहे आणि सहस्त्रधार चक्रामध्ये पिनल ग्लँड आहे. प्रत्येक चक्रामध्ये एक मिनी ब्रेन असतो आणि त्यात न्यूरॉन्स असतात आणि त्यानुसार मग शरीर, मन आणि विचार ह्यांच्या संबंधितल्या क्रिया घडायला सुरुवात होतात. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक जगायला सुरुवात करताना त्यामध्ये संबंधित ग्रंथी, हार्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटरमध्ये बदल घडायला सुरुवात होतो. म्हणूनच चक्र ही केवळ अध्यात्म प्रक्रिया नव्हे तर शरीर, मन आणि विज्ञान यांची एक जिवंत साखळी आहे. चक्र ओपन केल्यानंतर ती कायमच ओपन राहतात हा एक मोठा गैरसमज आहे. आणि ह्याविषयी आपण जर बघितलं आपल्या शरीराचं निरीक्षण करायचं. आपल्या सहस्त्रधार चक्रापासून डायरेक्ट मूलाधार चक्रापर्यंत आपलं शरीर एक हॉलो सिलेंडर आहे. म्हणजे मूळ सहस्त्रधार पासून मूलाधार चक्रापर्यंत प्राणशक्तीचा प्रवाह सातत्याने होत असतो. आणि जेव्हा आपला ह्याच्याशी सगळ्यात जास्त संबंध केवळ प्राणशक्तीशी नसून तर आपल्या भावना, विचार, आहार, झोप, संवाद यांच्याशीही संबंध आहे. चक्राची जी ऊर्जा आहे ती अस्थिर ऊर्जा आहे. म्हणजे ती सातत्याने बदलत असते. जेव्हा तुम्ही चक्राच्या साधनेला सुरुवात करता म्हणजे एखाद्या अंधारमय गुहेमध्ये गेल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला प्रकाश किरण दिसत नाही तोपर्यंत तुम्ही थांबत नाही. तसंच चक्राविषयीचा जसजसा तुम्ही अभ्यास करत जाल तसं तुम्हाला आणखी नवीन रहस्य स्वतःबद्दलचे उलगडायला लागतील. जसं आपण चक्र ओपन करतोय आणि चक्र ओपन केल्यानंतर कधी कधी तुम्ही नकारात्मक विचार करत असाल, कधी राग येतोय, कधी अपराधाची भावना वाटतेय, कधी भीती वाटतेय, कधी अतिशय नकारात्मक विचारांमध्ये जात असाल तर यावेळेस चक्र ब्लॉक होण्याची शक्यता असते. व अशा वेळेस चक्र ब्लॉक झाले तर परत त्याच्यावरती साधना करून नियमितपणे त्याला पूर्णतः ओपन आणि बॅलन्स करण्याची गरज असते.
जसं एखादं झाडाच्या मध्ये आपण बीज लावतो मातीमध्ये आणि ते बीज लावल्यानंतर आपण त्याला रोज खत पाणी करत असतो आणि काही दिवसांनी त्याला अंकुर फुटतात आणि छोटंसं रोपटं तयार होतं. याचप्रमाणे जेव्हा चक्र ब्लॉक होतात किंवा तुम्ही ओपन करायला सुरुवात करता त्यावेळेस तुमचं ध्यान, प्राणायाम, रेकी यासारखेने सातत्याने चक्र तुमचे ऍक्टिव्ह ठेवणं आणि बॅलन्स ठेवणं गरजेचं असतं. कधी कधी चक्र ओव्हर ऍक्टिव्ह पण होतात, इनबॅलन्सही होतात. मग अशा वेळेस तुम्हाला परत एकदा त्या साधनेने तुम्ही सातत्याने त्याला बॅलन्सिंग ठेवू शकता. पण कधीही असं नसतं की चक्र एकदा ओपन झालेली आहेत आणि ती कायमच राहतील, कारण का ही अस्थिर एनर्जी असल्यामुळे सातत्यानं ती बदलत असते. चक्राच्या रोजच्या साधनेसाठी तुम्हाला तुमचा अवेअरनेस गरजेचा असतो. एक डिसिप्लिन आपल्या जीवनात आणणं गरजेचं असतं. म्हणजेच रोजची साधना न चुकता करणं, म्हणजेच आपले चक्र व्यवस्थित बॅलन्सिंग मध्ये राहतात. चक्र ओपन करणं ही एक सुरुवात आहे आणि रोजची साधना करणं ही एक अध्यात्म शिस्त आहे. तर हिलिंग ही एक वेळची क्रिया नाही तर रोजची ही साधना आहे आणि ती सातत्याने करत राहिल्यानंतरच आपल्या जीवनामध्ये स्थिरता, आनंद आणि शांतता येईल. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.